फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. काय मस्त सूर्यप्रकाश, सोनेरी सकाळ. हिवाळ्यात असं मस्तपैकी सकाळी बसल्यावर काही मजाच वेगळी. अननोन नंबर आहे. हॅलो हॅलो, हा सचिन पंडित बोलतोय. हा बरोबर फोन. हा याच. हा कुठून बोलताय? मोबाईलचा टावर उभी करणारी कंपनी. आणि मला कसं काय फोन केलाय तुम्ही? असं होय, जमीन पाहिजे. बरं आज जमिनीला गवत आलाय आपल्याकडे. 50 एकराचा बागायदार आहे मी. हा गावात काय, तालुक्यात आपल्या इतका सातबारा नाही, एकत्र सातबारा नाही कोणाचा. हे असे प्लॉट आहेत आपले. बघायची बी गरज नाही जमीन तुम्हाला. म्हणजे सॅटेलाइटवरूनच पाहिली होय तुम्ही? अरे वा, लयच फास्ट काम दिसतंय तुमचं. हा चेअरमन. बरोबर, चेअरमनच म्हणतात आम्हाला सगळे. म्हणजे तुम्ही इत्यंभूत माहिती घेतलेली दिसती सगळी. किती लागती? 10 गुंठे. 2 गुंठे जास्त. हा 12 गुंठ्यात करा. आणि किती पैसे म्हणले महिन्याला? 10,000. अरे वा, म्हणजे एका आमच्या सालगाड्याचं तर ते पगार जाईल त्याच्यातून. म्हणजे आम्हाला उत्पन्नाचं साधनच झालं म्हणायचंय. 10,000 रुपये महिना. वा. आपण एक काम करा बरं का. गावात आमच्या इतकी जमीन त्या सरपंचाला आहे, पण सरपंचाला अजिबात फोन करायचा नाही. 8,000 रुपये महिना मला मिळाला तरी चालेल, पण सरपंचाची काही जमीन घ्यायची नाही आणि सरपंचाला काही सांगायचं नाही यात. हा चालेल ना. पाहिजे तिथं प्लॉट देतो तुम्हाला, काळजीच करू नका. हा 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 1 मिनिट. काय म्हणतो? बाई का पोरगी? बाई असन, पोरगी असन, नाही तर दोन्ही असन, तुला काय करायचं? थोडं मी बोललो असतो. नाही, आमच्याकडं तोंड भांडवल बाकील आहे. तुम्ही सुट्टी घ्यायची, सुट्टी निघायचं, चला. थांबलो असतो. अजिबात नाही. अतिशय महत्वाचा कॉल. मंत्रालयातून पीएचा फोन आहे मंत्र्याचा. रविवारी हा रविवारी. त्यांना अतिशय महत्वाचा निर्णय घ्यायचा, तेव्हा माझ्याशी चर्चा करतात ते. हा ते आपल्याशी चर्चा केल्याशिवाय काही करीत नाहीत ते. तुम्ही निघा, महत्वाचं काम आहे. आणलंय गे सुट्टी. हा डिपॉझिट भरावं लागतंय वय. सांगा किती डिपॉझिट भरायचंय तेवढे? 20,000. मला वाटलं तुम्ही याचे 2-3 लाख रुपये भर. लगेच 20,000 भरतो. म्हणजे फक्त प्रोसिजर फी घेतात वय 20,000. अकाउंट नंबर टाका व्हॉट्सॲपला, फोन पे करतो लगेच. आवाज बी आला. तयारच होते का काय? ठीक आहे चाल. लगेच तुम्हाला फोन पे करतो. पण महत्वाचं एक हे, सरपंचाला, गावातल्या सरपंचाला यातलं काहीच कळू द्यायचं नाही, टावर उभा केल्याशिवाय. हा ओके डन. हा बोला ना. हा मीच आहे कमलेश. मला का बोलता? लॉटरी लागली खरं? अरे मुंकडी पैसे घ्यायला मग मी. किती पैसे? अमाऊंट किती आहे? 60,000 रुपये. मला सांगा मग लोकेशन, मी येतो ना घ्यायला. ऑनलाईनच पाठवता का? बरं चालेल ना. तुमची फॉर्मॅलिटी असेल ना काही, तर ती करू टाका. हा बँक डिटेल्स पाहिजे ना, अजून OTP. हा मी पाठवून देतो मी लगेच. हा नाही काय अडचण नाही. लय पैसे मी फक्त कोणाला म्हणून देऊ नका, सांगू नका, कळून नका देऊ बरं का. ते काय, माझा दोस्त ते प्रेम आहे, त्याला पण कळलं तर परत ते अर्धा हिस्सा मागन. ते मित्र म्हणून लॉटरी लागली तर लॉटरी लागली, मग आज कर खर्च. गावातले आमचे लीड इंजर लोक येतं. हा तेवढं नाही पाठवतो मी लगेच. हा चालेल. थँक्यू. हा चालेल. कसली लॉटरी? विचित्र लॉटरी. अरे घंटे, काय करायचं तुला? लोकांना लॉटरी लागू, मटका लागू, त्यांचं काय हो काय नाही, तुला काय करायचं? चाललं ना आपल्या रस्त्याने, चाललो होतो कुठं चाललं, जाण तिकडे महत्वाचे कामाला. तू काय रे? कुतूहल. काय नाही कुतूहल बितूहल.
जा तू, तुला काय खायचं प्यायचं का फाटर देऊ तुला 5 रुपये 10 रुपये सुट्टे हा दे ना. नाही आता माझ्याकडे काही जा. मग कशाला विषय काढला, मला पाहिजे आता. अरे नाहीये घंटे तू याड्यानं करू नको जा. तिथं गेलं ना माझं नाव सांग त्यांना, नाही माझ्याकडे खरंच तुझं नाव नाही. सांगितलं तुझ्या आधीची उधारी मागत येत ते. आईला राम आता ते कसं सांग काय ना कसली लॉटरी काय सांग. अरे तुला काय करायचं घंटे, लॉटरी लागली कोणाला कशाला येते फोन आता मला एक, बाकी काय करायचं जाऊन दे. जाऊ मग. जाणार आहो तू, महत्वाचं काम आहे. यायला होय आलं भाऊ OTP देतो पाठवून त्यांना लगेच OTP. कामल्याला सकाळपासून 3-4 वेळा फोन केले, फोन उचले ना. त्याचा एकदा आला, मला म्हणला आलो आलो, 1-1.5 तास होत आला जवळपास. कुठं तर पडा असं काय नको. मेसेज काय हॉट पूजा सोबत चॅटिंग करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तशी आपल्याला पोरगी पटत नाही. जाऊ दे, तर फुकट बोलते आपल्यासोबत. थांब, एक क्लिक. हॉट पूजा, आता येईल मजा. लजली कृष्ण लजली. ती आईला कोणाचा फोन आला भाई? येतो नवीन नंबर. हॅलो, कोण? विमा कंपनीवाले? हा बोला ना. माझा विमा काय जमा केला भाई? अरे वा, बरं झालं. कधीपर्यंत? संध्याकाळपर्यंत. आईला बरं झालं. लय दिवसाचा विमा भरला होता, आज येईन उद्या येईन वाट बघून बघून. चला एकदाचा विमा आला आपल्याला. काय पाहिजे? OTP नंबर देतो ना राव. एवढा विमा आले OTP नंबर द्यायला काय? हा हा लगेच देतो. चालतंय 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 लगेच. चला आता यांना OTP देतो. हा आला. हा घ्या. 12 16 18. हा ऐका ना साहेब, आजची आज पाठा बरं का. हा आज मस्तपैकी एक अर्धा किलो मटण घेतो, मस्तपैकी जातो, एक क्वार्टर घेतो. आज बायको खुश आहे, पैसे आले विम्याचे म्हणले बरं का. हा चालत चालत ठीक आहे ठीक आहे. हा बाप्पा, आता कामच झालं ना. आपलं कामच झालं ना. झालं का? हा, आले रे आले पैसे आले, आले रे आले पैसे आले, आले रे आले पैसे आले. चला आता मस्त पैसे आले. अरे प्रेम्या, आपले लय भारी टाव खाती लागलाय आपला. अरे ऐक ना, महिन्याला 10,000 रुपये भेटणार आहेत आपल्याला. आणि फक्त 20,000 रुपये डिपॉझिट केलंय मी फक्त. आणि महिन्याला 10,000 रुपये चालू आहे. 60,000 रुपयाचं नियोजन लागले. 60,000 रुपये मी इतका खुश आहे चेहरा तुम्हाला सांगतो. अरे बापरे, आपण मस्त कपडे बिपडे घेऊन कॉलेजला जातो नाही ना, अशी भारी. अजून एका गाडी ना, अजून एखादं नियोजन लावतो गाडीचं. अरे तुला उद्या आयुष्यात एकदाच 60 मिळणार आहेत. मला आता आयुष्यभर 10,000 रुपये मिळणार आहेत. अहो ते 60,000 लय आमच्यासाठी आत्ताच्या कंडिशनला. लय पुढचा विचार करायचा शेअरवर. अरे नुसतं पैसे पैसे करा, पैशातच मरा. अरे काहीतरी सुवर्ण शब्द पण कानावर पडले पाहिजे माणसाच्या. असं काहीतरी घडलं ना आयुष्यात तर खरा जीवन जगण्याचा क्षण आयुष्यात. म्हणजे आपल्याला नाही कळलं. पैशापेक्षा काय भारी. हा काय तिचे ते गोड गोड शब्द कानावर पडे का झोपच येत नाही रात्रभर. झोपून देत नाही. 2-2 काय 3-3 काय काय सांगू तुम्हाला. काय ते शब्द. शेरमन हा चांगली व्यवस्था झाली याच्या व्हायची. लय खुश दिसते. हा, चला कोणाला ना प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्त मिळालं. ग्रामस्थ सोनेवाडी काय चाललंय? काय चालायचंय आमच्या आयुष्यात. आयुष्याला अशी शिथिलता आली, अरे बाप असं उमेदच नाही राहिली. काय ते दुःखच दुःख. कुठं म्हशीला भाव नाही, इकडं दुधाला भाव नाही, चाराच्या भाव. हा? शोधून बी एखादा आपला टाऊक सापडत नाही. हा ना, काय करावं काय आम्हाला कळणार. मी कंट्रोलर राव सरपंच. काय पोरगी भेटाना, सुरेख जोडाना, काहीच व्हायना राव. दुःखच दुःख आहे हो. दुःख आहे. असा आशेचा किरण दिसला पाहिजे काहीतरी. हा ना. तोच सापडाना हो, तोच सापडाना. थांबा, मला फोन आलाय कोणाच तरी. हॅलो, हा बोला. सरपंचाला फोन आलाय का? कुठं? पाईपलाईन रोडला फॅमिली सोबत.
का बरं फॅमिली सोबत का? गिफ्ट? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आम्ही तुमच्याकडे फॅमिली सोबत यायचं तुमच्या मीटिंगला, तिथं तुम्ही आम्हाला एक गिफ्ट देणार. का बरं गिफ्ट का देणार तुम्ही आम्हाला? अच्छा 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 अच्छा, त्या लकी ड्रॉत नंबर लागलाय माझा म्हणून. अरे पण माझा नंबर तुमच्याकडे कसं काय आला? हा, 1,000 रुपयाचं पेट्रोल भरलं होतं ना. हा, तिथं कुपन टाकलं होतं. अच्छा अच्छा अच्छा, त्या कुपनात लकी ड्रॉ लागला का आमचा? बरं 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 बरं, मग गिफ्ट देणार आहेत का? एक काम करा, ते गिफ्ट तुम्हालाच राहू द्या. आम्हाला वेळ बी नाही ना, आम्हाला परत फोनही करू नका. तुमच्याकडे नाही ठेवता येत? मग एक काम करा, एखाद्या गोरगरिबाला देऊन टाका, दान करा, नाही तर ती विकून टाका आणि त्याचे पैसे तुम्हीच घ्या. आमच्या नावाने चहा प्या आणि परत फोन करू नका. आत्ता सांगतोय परत. द्या ठेवून फोन. से काय बने. काय सरपंच, एवढं मोठं गिफ्ट मिळतंय तिथं बोलू तरी जाय ना सरपंच. अहो तुम्हाला माहित नाही काय हे फायनान्स वाल्यांचे स्कॅम? अहो काय करते ते, असं कुठून नाही नंबर घेतात आणि म्हणते तुमचा नंबर लकी ड्रॉत लागलाय आणि तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन तिथं या, तुम्हाला आम्ही गिफ्ट देऊ. अहो तिथं गेलं ना, ते काय करतात माहितीये का, असं समोर बसत येत आणि त्यांचे असे भारी भारी असे गोड गोड बोलणारे माणसं असतात आणि ते आपल्याला एवढं मनावर आपल्या हॅमरिंग करतात ना, का माणूस आहे ना असा पगळत जातो. आपल्याला एक गिफ्ट बी देते 200-400 रुपयाचं आणि 5-50 हजाराची पॉलिसी गळ्यात मारितात. तुम्हाला माहित नाही, लय मोठा स्कॅम आहे हो. बायकोला घेऊन या तिथं, मग बायकोला काय वाटतं गिफ्ट मिळणार आहे, तरी हा बाबा घेऊन जात नाही, मग भांडणं करते बायको. मग माणूस काय करतो, जाऊ दे पिढा जाईल म्हणून घेऊन जातो आणि त्याची 5-50 हजार 1,00,000ची पॉलिसी गळ्यात मारतात. बरं गिफ्ट घेतलेलं असतं, नाही बी म्हणता येत नाही त्यांना, त्यांचं गिफ्ट घ्यायचं आणि त्यांना नाही कसं म्हणायचं पॉलिसीला. अहो लय स्कॅम आलेत दुनियात. जाऊ द्या मरू द्या, हे काय काय खरं नसतं हे लकी ड्रॉ लॉटरीचं. जाऊ द्या मरू द्या. चला येऊ का? चेअरमन, सरपंच आहे ना, कधी बघा असे नकारात्मक असणे, निगेटिव्ह विचार करता. मला तर वाटतंय पहिले जन्ममध्ये काय कौरवाच्या बाजूने होते का काय, सगळ्या गोष्टी नुसती नाकारच, कोणत्याच गोष्टीत चांगलं दिसत नाही. नाही तर काय येणं माणूस आहे आपण, तर गिफ्ट टेम्पोच भरून आणली असती. काहीतरी येडेवानी. चालतंय, हा मी येतो मग, माझ्या चॅटिंगचा वेळ झाला. बरं बरं बरं, मग आता का प्रेम आहे चाललं, मी तरी काय बसू, मग मी बी नियोजन लावतो तेवढं जरा, आहे की नाही? येऊ का? या मग काय. मी तर त्या मोबाईलच्या टावरच्या कंपनीचं कुठपर्यंत आलंय ते तरी बघतो. अजून कस काय काय त्यांचा फोन नाही आला आणि काहीच नाही अजून. कोणता नंबर होता गड्या? हा बरं बरं, हा नंबर आहे नाही का? तो सध्या बंद आहे. कृपया बंद आहे? नंतर प्रयत्न करा. The number you are calling is currently switched off. स्विच ऑफ? Please try later. असा कस काय स्विच ऑफ होईल? आता टाकलेत पैसे परत एकदा ट्राय करून बघतो. नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. The number you are calling is currently switched off. स्विच ऑफ? Please try later. असं कस काय स्विच ऑफ होईल? इथं 20,000 रुपये घेतले तर बघावं लागेल काहीतरी. आता कस काय स्विच ऑफ केला यांनी फोन? तेरी बाहों में पूजा मैं नाम लूंगा तुझा ने. थांब आता चॅटिंग मेसेज करू हिला. हाय बेबी, माय स्वीट हार्ट पूजा, वेर आर यू? मेसेज सीन आहे ना, सिंगल टिक. थांब व्हिडिओ कॉल करून बघू त्याच्यावर. व्हिडिओ कॉल पण लागा ना. अरे वेर आर यू माय पूजा डार्लिंग, आय एम वेटिंग फॉर युअर मेसेज. अरे मेसेज जाय ना. आईला ब्लॉक केलं काही रे मला. अयो आईला रे पूजा. हा काका, अहो हे का आता फाट्यावर चालले, तिकडून तसंच जातो. हा ते पट्टीचे पैसे काढायचे ना, येतो येतो जाऊन बँकेत, परत येतो तुम्हाला फोन करतो मी. हा अरे सॅम कसं आता गेला रे. ट्रेडिंग 80,000 डेबिटेड. लॉटरीवाले 60,000 म्हटली होती. 80,000 रुपये. अरे डेबिटेड गावात. अरे पट्टीचे पैसे कट झाले. लॉटरीवाल्याचा फोन लावतो. स्विच ऑफ. अच्छा गावात आता काय खरं नाही. लय हाणला कमल्या तुला आता घरच्यांनी.
काय सांगशील आता त्यांना? मोबाईल बंद. गावात 80,000 रुपये कट झाले. बाबू अहो मला विमा नाही आला आणि काहीच नाही, उलट मग माझ्या खात्यातले पैसे काढून घेतले त्या विमा कंपनीवाल्यांनी. अरे पण तू काय काय झोपला होता का तू? पैसे काढूस तर असे कसं काय पैसे काढता येते? ते मला म्हणले तुमचा विमा आलाय आणि आम्हाला OTP द्या. मी आपला ते 6 अंकी OTP दिला आणि 5 मिनिटातच माझे पैसे कट झाले. अहो त्याच्यात ते बायकोचे पण पैसे माझ्या खात्यावर आलते. माझा नंबर तिला लिंक दिलता मी लाडक्या बहिणीचा. आता काय सांगायचंय, मला बायको घरी येऊन द्यायना. ती म्हणते तिकडं सरपंचाकडे राहा, तिकडंच खान तिकडंच झोपा. अरे राजा, तुला OTP द्यायचं सांगितलं कोणी? दिला तर दिला. बायकोच्या अकाउंटचा काय द्यायचा? तिच्या अकाउंटला त्या लाडक्या बहिणीचे पैसे आलेलेच असणार ना. त्या लोकांना माहिती ना सगळं, फ्रॉडवाल्यांना. पण तू OTP द्यायचाच नव्हता राजा. तुला माहित नाही का OTP देऊ नाही म्हणून? मला वाटलं आता त्या विम्याचे पैसे आलेत असं त्यांचे काही प्रोसिजर म्हणून दिलं मी. हे असं होतं, हे असं लय लालूच केली ना, हे असं होतं. मग डान्स केला नाही बरोबर. आले रे आले पैसे, आले रे आले. आता करायचं गेले रे मग आता आनंदाच्या भरात नाचलो. फुटाण्याचे काम झाले सगळे, PM या कामल्या. थोड्या पैशाने बाळूने गोळ घालून ठेवला. काय जनता? काय सांगायचं राव सरपंच, काय काय झालं? ते सगळा घोळ होऊन बसला. कशाचं? आम्हाला एक फोन आला, म्हणले तुमच्या वावरात नाही का आम्हाला 10 गुंठे जागा पाहिजे, एक टावर टाकू आणि 10,000 रुपये महिना चालू होईल. 20,000 रुपये डिपॉझिट म्हणा म्हणले, प्रोसिजर फी भरले ना आम्ही. आता काय झालं? फोन स्विच ऑफ आणि 20 गेले आणि सगळंच गेले. आम्ही बघतो नुसती वाट. वाटच बघा तुम्ही आता. अरे पट्टीने मारले? पट्टीने मारलं नाही. आता मला आहे ना, पट्टीने नाही, मोठा बांबूच काढताना माझा बाप मला मारायला. काय झालं काय पण? अकाउंटला पट्टी होती. मला फोन आलता आणि लॉटरी लागली. 60,000 रुपयाचे म्हटले आणि मला OTP मागितलं, बँक डिटेल्स मागितले, मी दिले. त्याच्यानंतर मी आता फाट्यावर चाललो होतो, गाडीमध्ये घरच्यांशी बोललो, पैसे 80,000 रुपये कट झाले. 80,000. आता मी म्हटलं लॉटरीवाल्याने 60,000 रुपये आपल्याला सांगितलं, 80,000 रुपये कसं काय? मग मी अकाउंटला गेल्यावर बघत होतो यांचे पट्टीचे अख्खे पैसे गेले. अवघड झालं मग तू. मारते तुझं काय आता? मला पूजा सोडून गेली, ब्लॉक केलं तिने मला सरपंच. कोण पूजा? तिच्यासोबत चॅटिंग करायचो रात्र जागून मी. अरे पण तिचा काय संबंध इथं? अरे ब्लॉक केलं तिने मला, धोका दिला सरपंच. त्याला बी फोन आलता असाच. काय काय फोन आलता सांग ना तू. ते म्हणले हॉट पूजा सोबत चॅटिंग करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. हा, ती रात्र 2 दिवस आहे ना, रात्रभर माझ्यासोबत बोलली. आणि किती पैसे गेले तुझे? पैसे 13,000 रुपये धोका दिला तिने मला. तर मी ह्यांना आणि कमल्याला विचारित होतो काय भानगडे यांनी मला कळू नाही दिलं ना, तर मी लगेच सांगितलं असतं असं काही नसतं, ऑनलाईन फ्रॉड असतो हा. हा पाहिलं ना. का? अरे तुमच्यापेक्षा घंटा हुशार भरला, त्याला सगळं माहितीये ऑनलाईन फ्रॉड कसे होते काय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः जाहिरात करून सांगतोय की कुणाला OTP देऊ नका, कोणत्या लिंकला क्लिक करू नका. सांगा सर. हा, अरे हे थोड्या पैशासाठी ना, हे लालच घेते, थोड्या पैशासाठी गोंधळ घालून ठेवला. इकडे बाळ्यांनी तसंच केलं, या ठिकाणी बी तसंच केलं. अरे तुम्हाला कळायला पाहिजे होतं राव, असे मोबाईलचे टावर असं काय चेअरमन, तुमच्याकडून या अपेक्षा नाही राव. हा, आणि हे कामलं तुम्ही शिकले सवरलेले आहेत ना रे, असं OTP देतात का कोणाला कधी? आता अख्खे पैसे कट झालेले. आता आणि होतो काय कोणत्या पूजाच्या मागे लागला काय माहित. लय गोड बोलली ती माझ्यासोबत. अरे ती पुढं बाई नसती राजा, ते कॉम्प्युटर असतं, हे कसं कळत नाही तुम्हाला? कॉम्प्युटर सोबत चॅटिंग केली तू. व्हिडिओ कॉलवर बोलली ती माझ्यासोबत. ते व्हिडिओ कॉल आधीच रेकॉर्ड केलेले असते. अरे काय राजा हो, तुम्हाला एवढं सांगून सुद्धा तुम्ही ऐकलं नाही. शेवट घातले पैसे. आता एक काम करा, आता आहे ना सायबर क्राईमला जा आणि तुमच्या सगळ्यांच्या कंप्लेंट आहे ना तिथं द्या. बघू जर सापडले लोक कधी भविष्यात येतील तुमचे पैसे माग, नाही तर गेले असं समजा आणि विषय सोडून द्या. आपल्या DSP ऑफिसला एक सेपरेट कक्ष आहे सायबरचा, हा का? तिथं जा. आणि सरपंच मला पण एक ऑफर आलेली, ती गुड्डी आहे ना गुड्डी, हा. ती मला म्हणली माझ्या मोबाईलला 350चा रिचार्ज कर, मी दररोज तुझ्या बरोबर गप्पा मारित जाईन. आईला करावं या घंट्याला. चला ते सायबर क्राईम चला सायबरला. नाही तर तोंड जोडायचं मशीन घ्या एक आता.